तर नमस्कार मंडळी, मी तुमचा कुणाल शिलार. आज आपण आलोय परळच्या लंबोदर येथे. नमस्कार, मी सागर अनिल देवगडकर, लक्ष्मी कॉटेज बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा लंबोदर या मंडळाचा मी मानद सचिव. तर दादा, तुला माझा पहिला प्रश्न आहे की यंदाच्या आगमनातील खास क्षण कोणता होता? खास क्षण म्हणजे आगमन हेच आमच्यासाठी अख्खं खास आहे. मी वर्षभर ज्या दिवसाची आम्ही वाट बघत असतो तो दिवस आलेला आणि त्यातले असे मोजके एकदम ठराविक क्षण सांगायला गेले तर इतक्या बऱ्याच वर्षांनी आपला परळचा लंबोदर परळ वर्कशॉप मधनं बाहेर निघाला. जेव्हा तो बाहेर पडला तर ते एक वेगळंच म्हणजे ते वातावरण वेगळं होतं. तुम्ही बघितलंच असाल दादांनी जी आपली परळच्या लंबोदराची मूर्ती एवढी 24 फूट एवढी आणि अशी अशी ब्रॉडला 36 फूट आहे. म्हणजे आज मी सांगतो अशी ब्रॉडला 36 फूट आहे आणि हाईटला 24 फूट अशी रुंद अशी मूर्ती बनवलेली. आणि त्याच्यानंतर मग आपण अपोजिट रोडला गेलो. त्याच्यानंतर जे ऍक्च्युअल आपली संकल्पना होती की 360 ट्रॉली पूर्ण गोल फिरवली, तेव्हा तो गणपती म्हणजे पूर्ण अशी ट्रॉली गोल फिरली आणि त्याच्यानंतर तो अख्खा रोड व्यापला गेला. त्याच्यानंतर जे गुजबम सगळ्यांच्या अंगावरती आले म्हणजे 2-3 क्षणे खूपच म्हणजे कधी न भूतो न भविष्यते अशी झाली. तर दादा, मला एक माझा प्रश्न आहे की तुमच्या आणि मूर्तिकारामध्ये असा काय संवाद झाला होता की एवढी परफेक्शन मूर्ती काढली? संवाद म्हणजे की जेव्हा आपण कुणाल दादांकडे गेलो की त्यांना आपण जी आपली परिस्थिती आहे ती सगळी सांगितली की बाबा अशी अशी आमच्या एवढी एवढी गल्लीची साईज आहे, त्याचप्रमाणे आपल्याला एवढा एवढा एक बाजूला पूर्ण 90 डिग्री मध्ये तुम्ही बघाल एक पूर्ण आपली बिल्डिंग आहे आणि दुसऱ्या बाजूला ही भिंत आहे जी 12 फुटाची आहे. तर त्यानुसार आपल्याला मूर्ती अशी बनवायची आहे की त्या आपल्या जागेतनं ती एकदम व्यवस्थित आणि सुरळीतरित्या आल्या पाहिजे. मग त्याच्यानंतर त्यांनी पण त्याच्यावर अभ्यास केला, तेही स्वतः आले, त्यांनी स्वतः इथे पूर्ण मोजमाप केलं. त्याच्यानंतर आमची पुन्हा एकदा मीटिंग झाली. मग त्याच्यानंतर दादांनी आम्हाला असं सजेशन दिलं की हा जो व्यत्यय आहे हा दरवर्षी येणारच आहे. मग त्यासाठी परमनंट सोल्युशन म्हणून आपण एक 360 ट्रॉली तुम्ही बनवा की ज्याच्यामुळे तुमची समजा कुठे अडणूक होत असेल तर ती पूर्ण ट्रॉली न फिरवता, पूर्ण गणपती न फिरवता ती ट्रॉली फिरल्यामुळे तुमचा जी अडणूक आहे ती तेवढ्या ह्याच्यात निघून जाईल आणि तुमची ट्रॉली इझिली निघेल. मग हे सगळं आपलं त्यांच्यामध्ये डिस्कशन झालं. त्याच्यानंतर आपले जे ब्रिज आहेत ते जे आपल्याला ब्रिज लागणार किंवा जे रस्त्याची कंडिशन आहे त्या कंडिशन आपण कसं गेलं पाहिजे, काय हाईट ठेवली पाहिजे, या सगळ्या गोष्टींची आपली डिस्कशन झाली. आणि एक म्हणजे कसं आहे की कुणाल दादा हा खूप टेक्निकल माणूस आहे. म्हणजे तो असा अंदाजे किंवा अशा ह्या गोष्टीवर तो कधीच चालत नाही. तो प्रॉपर स्वतः तिकडे जाणार, त्यांची मेजरमेंट घेणार, त्याशिवाय तो कधीही काम करत नाही. त्याचं एक ते विशेष आहे की त्याला खूप टेक्निकल गोष्टी लागतात, त्याशिवाय तो कुठल्याही निर्णयावर पटकन येत नाही. तर माझा अजून एक प्रश्न आहे की बरेच गणेश भक्तांना असं आहे की जी ती मानवरूपी जी मूर्ती आहे ती नक्की कशा रिलेटेड आहे, म्हणजे काय सांगाल त्याच्याबद्दल? आम्ही पण तेच बोललो की लोकांना असं झालंय की तो राक्षस आहे, काय आहे हे लोकांना अजून कळत नाही. पण ते ऍक्च्युली कसं आहे की ती जी आपली श्रींची मूर्ती आहे ही आपण अशी दाखवली आहे की ती भ्रमणावर जाते. जसं आपली एक बोलतात ना की राजा निघतो, हा. तो त्याच्या राज्याचं पूर्ण भ्रमण करण्यासाठी निघतो. त्याच रूपामध्ये तुम्ही बघाल तर एक राजाच्या पूर्ण ज्या आवेशामध्ये ती आपली मूर्ती आहे, ज्या आवेशामध्ये एक राजा निघतो. तर त्याला आपला अग्निदेव, जे अग्निदेव आहेत त्यांचं वाहन हे मेंढा आहे. तर मेंढा म्हणजे एक त्यांचं प्रॉपर असं मेंढा नाही तर ते मानवरूपी मेंढा आहे की जसं नंदी आपल्याला दाखवतात तर नंदी हा काय पूर्णपणे नंदी नसतो, तो मानव अवतार पण असतो त्याला. तर त्या अवतारात तो मेंढा आहे की तो त्या रथाला घेऊन चाललाय आणि तो अग्नी प्रज्वलित करत चाललाय. तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा आणि तो सगळ्यात मेन आपला हे क्रुशियल पॉईंट आहे की लोकांना तो समजत नाही पटकन. काय काय जणांना वाटतो राक्षस आहे, काय काय जणांना वाटतो काहीतरी वेगळं आहे, पण तो राक्षस नाही, तो अग्निदेवाचा रथ आहे की तो देवाला आपल्या दिलाय असा. तर दादा, तुला माझा प्रश्न आहे की यंदाच्या बाप्पाची संकल्पना काय आहे? यंदाच्या आपल्या बाप्पाची संकल्पना आपले सुप्रसिद्ध मूर्तिकार कुणालदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे. ही संकल्पना आहे म्हणजे तुम्ही काल आगमनाला बघितलंच असाल की अग्निरूप म्हणजे अग्निदेवाचं वाहन असते जो मेंढा, मानवरूपी मेंढा, ते आपला अग्निरथ दाखवलंय आणि त्याच्यावर आपला बाप्पा विराजमान होऊन तो रथ चालवताना असं म्हणजे एक उत्कृष्ट अशी अविस्मरणीय म्हणजे अशी मूर्ती साकारण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही बघाल की पुढे एक मानवरूपी मेंढा दाखवलाय आणि तो पूर्ण रथ चालवतोय आणि आपला बाप्पा त्या रथावर स्वार विराजमान झालेला आहे. तर माझा असा प्रश्न आहे की एका शब्दात सांगायला गेलं तर हे भव्य दिव्य आगमन कसं होतं? हे डोळ्यात सामावणार नाही आणि शब्दात व्यक्त नाही होणार असं सुंदर आहे दर्शन झालं. तर तुम्हाला माझा असा प्रश्न आहे की आता आगमन झालं
पण आता उत्सवासाठी उत्सव कसा असणार आहे? उत्सवासाठी सांगायचं झालं तर कालच आपला भव्य दिव्य आगमन सोहळा पार पडला. तुम्हाला बघता येईल जो आमचा गणपती आहे तो अग्निदेवताच्या रूपात घडवलेला आहे. आता जे पुढचं डेकोरेशन आहे ते आपलं एक भव्य दिव्य असं डेकोरेशन असणार, त्या रिलेटेड असणार. आणि सांगायचं झालं तर हा अग्निदेव हे वेगळंच काहीतरी रूप परेलमध्ये आम्ही घडवतोय. तर तेच ही विनंती आहे सर्व प्रेक्षकांना की तुम्ही यावर्षी परळच्या लंबोदराला नक्कीच भेट द्या. तुम्हाला काहीतरी असं भव्य दिव्य आकर्षण असं तुम्हाला पाहण्याची संधी ही परळच्या लंबोदरा लक्ष्मी कॉटेज मध्ये तुम्हाला संधी मिळेल.